आणि राजांचे विचार असल्याशिवाय जीवनाला काही किंमत नाही. राजांपेक्षा मोठं काय, सर्वोच्च स्थान या महाराष्ट्र आणि देशवासियांसाठी छत्रपती शिवराय आहेत. त्यांच्यापेक्षा दुसरं मोठं काय असतं. आणि ऊर्जा मिळते, ताकद मिळते, खूप ऊर्जा मिळते. चलायची ऊर्जा मिळाली मला इथपर्यंत एवढी. ही शक्ती ही देशानं ओळखलेली, ही शक्ती राजांची ऊर्जा आहे, ही आशीर्वाद आहे राजांचा. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे. आज वाटतं शिवजयंतीच्या निमित्तानं चेहऱ्यावर तर प्रचंड आनंद दिसतो आहे. शरीरात बरंच मोठं बळ दिसतं आहे. आज उपोषणाचा 10वा दिवस आहे असं तुम्हाला वाटतं? नाही वाटत. आज वाटत नाही. जे राजांच्या चरणाला हात लावला, अंगात बळ चढलं आणि बाहेर पडलो. आज पहिल्यांदा 10 दिवसात मंदिराची ही ऊर्जा भयान हे शब्दात नाही सांगू शकत आपण. राजे म्हणजे काय, पिढ्यांना पार जाते लोकांना तेवढा शब्द समजून घेण्यासाठी. अंगात प्राण नसताना सुद्धा ते शिवाजी महाराजांच्या नावावरचं बळ तुम्ही आणून पायी चालत आहात, या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहात. काय मागणं आहे शिवाजी महाराजांना आणि आज जयंती साजरी करणाऱ्या सगळ्या महाराजांना काय मागणार नाही. महाराजांनी खूप दिलं, या विश्वाला खूप दिलं. कोणी देऊ शकत नाही. या पृथ्वी तलावर नाही कोणी देऊ शकत एवढं दिलं. आता आम्हाला अपेक्षा नाही, आशीर्वादच सोडता अपेक्षा नाही राजांकडून. आम्हाला आशीर्वाद मिळालाच. बाहेर आलो 10 दिवसानंतर, चालता सुद्धा येत नव्हतं, उभा राहिलो. राजांनी ऊर्जा दिली, बळ दिलं. उद्यापासून पुन्हा दंड थोपटून तयारी लढायला. राज्यभरात उत्साह आहे. तुमचे काही आग्रह? सगळ्यांना शुभेच्छा आणि आदर्श शिवजयंती शांततेत मोठमोठे करावी, परंतु शांततेत करावी. थोडं आपण नंतर तिकडे थोडं हळूहळू. तर शिवरायांच्या चरणाला स्पर्श केला आणि अंगात आता ऊर्जा आली असं जरांगे पाटील म्हणतात. त्यांच्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे उपोषणाचा आणि आज आपण छत्रपती शिवरायांच्या चरणाला स्पर्श केला आणि त्यानंतर आपल्या अंगात ऊर्जा आली असं ते म्हणाले.